तर आता बातम्या आहे ठाण्यातून। ठाण्यातील गावंडबाग परिसरामध्ये इमारतीचा पत्रा कोसळलेला आहे। फुटबॉल टर्फवर पत्रा उडून पडल्याने खेळणारी 8 मुलं जखमी झालेत। प्रताप सरनाईकांनी या जखमी मुलांची भेट घेतलेली आहे। काहींना गंभीर दुखापत झाली आहे। ठाण्याच्या वेतनी रुग्णालयामध्ये सध्या या मुलांवरती उपचार सुरू असल्याची देखील माहिती मिळते। 7 मुलं जखमी झालेत। 4 मुलं साधारणतः थोड्याफार प्रमाणात त्यांना मार लागलेला आहे, पण 3 अत्यवस्थ आहे। तर त्यांना पूर्णतः मदत सहकार्य करावं अशी विनंती मी हॉस्पिटलच्या प्रशासनाला केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर ही घटना टाकलेली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्यायला सांगितली की ज्या मुलांच्या पालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये। जेवढे मोठ्यात मोठे सर्जन काही जर ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर त्यांनी मागून घ्यावे आणि ह्या ठिकाणी सगळी व्यवस्था करावी। त्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही। शासनाच्या वतीने आणि ह्या भागातील नगरसेविका परिषद सरनाईक व आमदार म्हणून मी सर्वतोपरी पालकांच्या बरोबर आहोत।